भारताकडून पाकिस्तानसोबत व्यापार बंदीचा निर्णय, आयात आणि निर्यात पूर्णपणे थांबवली। पाकिस्तानची डाक सेवा आणि इंटरनेट वेबसाईट भारताकडून बंद। तर पाकिस्तानी झेंडा असणाऱ्या जहाजांनाही भारतीय बंदरावर नो एंट्री। पीओकेत भारतीय हल्ल्याच्या भीतीनं 2 महिन्यांच्या राशनसाठी दुकानांवर गर्दी। बंकर्सची साफसफाई सुरू, मदरसे तात्पुरते बंद, तर फटाके, संगीत, लाऊडस्पीकरवर देखील बंदी। दहशतवाद्यांविरोधातल्या पुढच्या ॲक्शनसाठी भारताची तयारी। नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा। पुरंदर विमानतळ प्रश्नावरून शेतकरी आक्रमक। जमिनीच्या ड्रोन सर्वेला विरोध करत शेतकरी रस्त्यावर। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज। धक्काबुक्कीमध्ये वृद्ध महिलेचा जीव गेल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। महिलेचा मृत्यू पोलीस मारहाणीत नाही। आंदोलकांकडून पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानं स्वसंरक्षणासाठी लाठीचार्ज। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची माहिती। आंदोलनादरम्यान हार्ट अटॅकनं महिलेला मृत्यू, लाठीचार्जमध्ये नाही। अजित पवारांनी प्रशासनावरील आरोप फेटाळले। तर पुणे जिल्ह्याला एका विमानतळाची नितांत गरज। ड्रोन सर्वेक्षणाचं कामकाज स्थगित केलंय। अजितदादांची माहिती। करुणा मुंडेंची पुन्हा एकदा हायकोर्टात धाव। ऑक्टोबर 2022 पासून 60 लाख रुपयांच्या थकबाकीची केली मागणी। वांद्रे कोर्टात अर्ज। धनंजय मुंडेंच्या वकिलांना उत्तर सादर करण्याचे निर्देश। मुंडेंच्या शिवसेनेमधील आमदार दीपक केसरकरांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत। यापुढे निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, केसरकरांचं जाहीर वक्तव्य। नागपूर, वर्धा, गोंदियात जोरदार अवकाळी पावसानं नागरिकांची तारांबळ। वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। गोंदियात विद्युत खांब पडल्यानं एका बैलाचा मृत्यू, तर काही ठिकाणी छत कोसळून दुर्घटना।